आज वर्धापन दिनानिमित्त काय सांगायचं? आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज वर्धापन दिवस आहे. आणि या वर्धापन दिवसानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला शिवसेनेचे शिंदे गटाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुद्धा त्या शिंदे साहेबांसोबत 12-14 तारखेला जाऊन प्रवेश घेतलेला आहे शिंदे सेनेमध्ये. आणि म्हणून आता हे साहजिकच आहे, पक्षातच आहे म्हणून मी या ठिकाणी या कार्यक्रमाला पोहोचून आलो. मला कालच राजूने सांगितलं होतं दिवसाचा कार्यक्रम आहे म्हणून मी आलो. माझ्यासोबत जे माझ्यासोबत कार्यकर्ते मागच्या काळात तेही कधीच या ठिकाणी आलेले. अनेक कार्यकर्ते काल घरी येऊन गेले आणि ग्रामीण भागातल्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचं म्हणण्यासाठी तिथं जा, तिथं आम्ही तुमच्यासोबत राहणार काही विषय नाही. कारण त्यांचं एकच म्हणणं आहे, साहेब इथं काम करायला कोण असतं हे आम्हाला माहिती आहे. इथं एखादं काम पडलं तर वरून कोणी माणूस येत नाही, त्याच माणसाला काम करावं लागतं. आणि जवळ 30 वर्षापासून कार्यकर्त्यांच्या मला ग्रामीण भागातल्या संपर्कात आहेत. त्या इथे जे जेवढे आहेत ते सगळे त्यावेळेस याच्यात कोणी जन्मले सुद्धा नसतात, पण त्यांचे वडील माझ्यासोबतच होते. आताच मला काही 2-4 कार्यकर्त्यांनी सांगितलं मी फलाण्याचा मुलगा आहे, त्याचे वडील माझ्यासोबत तेव्हापासून होते आणि आजही आहे. म्हणून ही आनंदाची गोष्ट आहे की या मतदारसंघामध्ये शिंदे सेनेमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते राहतील यांची मला खात्री आहे. कारण त्यांनी अनुभव आहे, 30 वर्षात त्यांनी अनुभव आहे. म्हणून आता फार काही चर्चा करण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही. आणि भविष्य हे शिंदे सेनेलाच आहे महाराष्ट्रात, याची मला खात्री आहे. मी कार्यकर्त्यांना सुद्धा याच्या माध्यमातून माझ्यासोबत उद्धव सेनेमध्ये कार्यकर्ते होते त्यांना मी आव्हान करतो की कारण बऱ्याच कार्यकर्ते थोडं नव्हतं, साहेब तुम्ही मुंबईला गेले आम्हाला सांगितलं नाही. त्याचं कारण असं होतं की मुंबईला जाऊन आधी मुख्यमंत्र्यांची आपण तारीख द्यायची मतदारसंघामध्ये आणि ते आल्यानंतर प्रवेश करून सगळ्यांना बोलवायचं, असा माझा तो उद्देश होता. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी माझे जे सगळे मित्रमंडळी होती, आमदार मंत्री माझ्यासोबत मागच्या काळात ते तिथंच होते. त्यांनी असं सांगितलं आणि म्हणजे साहेब तर तारीख देणारच आहे, प्रवेश आज घेऊन टाकणार. म्हणून मी प्रवेश घेतला, नाही तर माझा काही दुसरा उद्देश होता. साहेबाला इथं बोलून कार्यकर्त्यासही प्रवेश करायचा असा उद्देश होता. म्हणून आमच्या सगळ्या कार्यकर्त्या जे माझ्यासोबत होते त्यांना मी आव्हान करतो की त्यांनी कुठेही आपण मनामध्ये किंतु परंतु न ठेवता शिंदे सेनेमध्ये जॉईन व्हावं, एवढी मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. बरं, हिंगोलीचे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर, त्यांनी तिथं गंभीर आरोप केले की तुम्ही शिंदे गटात गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा मी कार्यक्रम करणार, जसं त्यांचा कुणाचं कार्यक्रम करणार? शिंदे गटामध्ये आता जे कोणी असतात त्यांचा बी कार्यक्रम करणार. ते म्हणतात की जिथं जिथं अन्याय होईल तिथं कार्यक्रम करणारच, काही वाद नाही याच्यामध्ये. मी काय असं काही घाबरून किंवा कोणाला काही भिवून असं काही कधी करत नसतो. मी डायरेक्ट जो कोणी काही म्हणजे आडी त्याचा कार्यक्रम करायलाच पाहिजे ना. कारण बाळासाहेबांनी सांगितलं की अन्यायाच्या विरोधात लढा, जिथं अन्याय होईल तिथं कार्यक्रम केलाच पाहिजे, त्याच्यात काय चूक आहे? त्याचं म्हणणं आलं की एक जण एका वेळेस एक जण विचार लोकसभेला आपण मागं बसून म्हणजे वेगळंच काम करत होतं असाही आरोप. बहुतेक त्यांनी काहीतरी चुकीचं ऐकलं असेल, कुणीतरी बाहेरून बोललं असेल. त्याचं म्हणणं आलं की बाहेर सभेमध्ये असताना सुद्धा की प्रचार आमचा न करता सभेमध्ये बोलायचा तर विषयच नव्हता. गाडीमध्ये सुद्धा त्याच्या जवळच त्याच्या कानालाच लागून असायचं माझं तोंड, कुणाला बोलायचा विषयच नाही. आणि मी इतका येडा आहे काय, समजा तसं काय बोलायचंच असलं त्याच्या जवळ बसून बोलून त्याला हे बुद्धीचा फरक असतो. तुम्ही म्हणताय की शिवसैनिकांनी खूप अगोदर निर्णय घेतला होता शिंदेच्या शिवसेनेमध्ये, आपल्याला उशीर झाला असं वाटत नाही लोकसभेला? बघा, मी नेहमी प्रयत्न केला की आपण कधी माणूस एक भरोशावर चालतो, बरोबर आहे. मला याही वेळेस खात्री होती की यावेळेस आपलं तिकीट, कारण मागच्या वेळेस आपल्याला तिकीट म्हणजे फायनल बहुतेक बऱ्याच जणांनी टी व्ही सुद्धा बघितलं असेल की टी व्हीवर स्क्रिप्ट होती की माझं फायनल झालं म्हणून. 60 लाखाचं मी साहित्य आणून ठेवलं होतं प्रचाराचं मागच्या वेळेस.
बरोबर आहे. आणि पहिल्या दिवसापर्यंत ती प्रशांत ची टीम जी होती, प्रशांत काय किशोरची टीम, मला मातोश्रीवर सगळे समजावून सांगत होते की बाबा आपल्याला इथे हे करायचं, तिथे ते करायचं. मी एकटाच होतो काय टीमच्या या संचलनामध्ये. आणि म्हणून माझं नक्की फायनलचं आहे असं मलाही वाटलं. टी व्हीवर सुद्धा आलं, साहित्य आणून ठेवलं. आणि लगेच दुसऱ्या दिवशी ज्याचा मतदारसंघसुद्धा या मतदारसंघात नाही, बरोबर आहे, त्याचं वास्तव्य या ठिकाणी नाही, त्याचं नावसुद्धा इकडच्या यादीत नाही, आणि त्याला बोलवून पक्षाने तिकीट दिलं. बरोबर. काही जणांनी उल्लेख केला की मी गद्दारी केली, बरोबर आहे. मग आता पक्षाने गद्दारी केली ना माझ्याशी, बरोबर आहे. तर पक्षाने माझ्याशी गद्दारी केली तर काय हरकत आहे मी गद्दारी केली तर, बरोबर आहे. आणि म्हणून त्यावेळेस मला तिकीट मिळालं नाही. मी उद्धव साहेबाला जाऊन दुसऱ्या दिवशी भेटलो. म्हणलं साहेब काय कारण आहे, मी सगळ्या दिवशी मी मोजलं, सगळं झालं सगळं आणि आपण नाकारलं. नाही म्हणजे माझी मजबुरी आहे. म्हणजे उद्धव साहेब आता तुम्ही सांगा पक्षप्रमुखाला काही मजबुरी असू शकते का? अहो त्याचं मी उदाहरण नेहमी देतो. याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये सुरुवातच्या ज्यावेळेस शिवसेनेचे उमेदवार उभे केले होते पक्षाने, बाळासाहेबांनी चौपाटीवर आपल्या हिंगोली मतदारसंघाचा एक उमेदवार वाशिमचा जाहीर केला होता, चौपाटीवर जाहीर सभेत. नंतर आम्ही ते गुंडेवारजींना घेऊन आम्ही काही कार्यकर्ते घेऊन बाळासाहेबकडे गेलो आणि त्यांना सांगितलं साहेब हा उमेदवार चालत नाही. साहेबांनी बदलला की उमेदवार, पक्षप्रमुख आहे. आणि मग पक्षप्रमुखाला काय अडचण येते? पक्षप्रमुख म्हणजे नाही इकडून दिवस उगवते, कार्यकर्ते इकडूनच दिवस उगवते म्हणतात, बरोबर आहे. घरचा वडील माणूस, आपले वडील असतात, आपण 2-4 भाऊ असतो, बरोबर आहे. आणि मग काय दिवाळीला कपडे घ्यायचे दसऱ्याला, मग एखाद्याला म्हणतात नाही रे यावेळेस थोडं तू थांब, दिवाळीला कपडे घेत आहे तुला पुढच्या वेळेस घेऊ, समजावून सांगतात नाही. मला उद्धव साहेबांनी सांगायला पाहिजे होतं. मी विचारलं मजबुरी काय तुमची, त्यांनी सांगायला पाहिजे होतं की ही मजबुरी आहे म्हणून मला देत आहेत ते, मला काय अडचण नव्हती. पण नुसती मजबुरीच म्हणत होती. म्हणलं ठीक आहे मागच्या वेळेस थांबलो, यावेळेस म्हणलं तर आता काही अडचणच नाही, मेरिटमध्ये होता पण, बरोबर आहे. आणि मग मेरिटमध्ये असताना सुद्धा यावेळेस तिकीट नाकारण्याचं तर काही कारणच नव्हतं. पण यांचं जवळजवळ 6 महिन्यापूर्वी सगळं सेटलमेंट झालेलं होतं. म्हणून युजली उद्धव साहेब काय करायचे, निवडणुकीच्या म्हणजे हे उमेदवार ठरवायच्या आधी सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवायचे जिल्ह्याच्या, त्यांच्याशी 1 to 1 चर्चा करायचे आणि मग उमेदवार जाहीर करायचे. यावेळेस आम्हाला वाटलं आता तसंच करतील ना, पण यावेळेस त्यांनी मिटिंग लावली पदाधिकाऱ्याची. दुपारी 12:30ला आमची मिटिंग होती मातोश्री. सगळेजण गेलो, आम्ही गेलो आणि त्यांनी सकाळी 8 वाजता जाहीर करून टाकलं आम्ही. याचा अर्थ काय, म्हणजे यांचं सेटलमेंट आधीच झालेलं होतं, बरोबर. आता याच्यातही काय बघा, उद्धव साहेबाचं फार काही दोष नाही असं मला वाटतं. त्यांच्या भोवती जे आहेत ना, जसं आपण कधी कधी काय म्हणतात ना पंढरपूरला बडवे खूप असतात, बरोबर आहे, तसं त्यांच्या भोवती काही 2-4 लोक असे की ते सगळं ते फिडिंग करत राहतात. उद्धव साहेब प्रत्येक गोष्ट बघू शकत नाहीत ना, ते फिडिंग करत राहतात. आणि त्याच्यामुळे कधीच त्या माणसाची मानसिकता होती की असं करावंच लागते कारण हेच माणूस सांगायला, बरोबर. त्यांना ग्राउंड लेवलचं काय एवढं डिटेल माहीत नसतं. आणि म्हणून याही वेळेस त्यांनी जाहीर केलं. म्हणजे याही वेळेस माझ्यावर अन्याय झाला ना, मग माझ्या डोक्यात बाळासाहेबांचे विचार आले. बाळासाहेबांना सांगितलं अन्यायाच्या विरोधात करायचं, म्हणून सगळं केलं. नाही तर काही कारण नव्हतं ना, चांगलं होतं. शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू आपण विधानसभेची किती दिवसापासून तयारी करताय? पक्षाने ठरवायचं, माझा विषय नाही तो. आष्टीकरांना जसा तुम्ही प्रचार केला आष्टीकरांचा, तसाच राजू दादाचा प्रचार करणार. तिकीट मिळाल्यावर करणारच ना. म्हणजे तुला काय वाटलं मी काय एक चालू का इकडे? मलाच विचारायला पाहिजे काय करणार. आणि माझं माझ्यावर अन्याय झाला ना, तरी मी आष्टीकरच्या विरोधात दिसलं प्रत्येक त्याच्या सभेला होतो, प्रत्येक ठिकाणी प्रचार केला, बरोबर आहे. हिंगोली जिल्हा हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, परंतु आता याच्यामध्ये 2 सेना तयार झाले, एक शिंदे गटाची आणि उद्धव ठाकरे. तर येणाऱ्या विधानसभेला शिंदे गटाचं कसं हे असेल? काय शिंदे गटाचं, शिंदे गटाच्या सैन्याचं कसं नियोजन असेल येणाऱ्या विधानसभेसाठी? आता हे ठीक आहे ना, पक्षप्रमुख जसं सांगतील तसं ते नियोजन करतील. आणि स्थानिक नियोजन कसं करायचं आपण सगळे मिळून करायचं असतं. बरं साहेब, तुम्ही पण शिंदे गटात विधानसभेच्या उमेदवारीसाठी आलात अशी चर्चा. कोण सांग चर्चा करणाऱ्याचं मला एकाचं नाव सांगायचं. कसं आहे फेकाफेकी नाही करायची.
आता हे कायदाच करणार आहे सरकार, कायदाच करणार आहे. असं युट्यूबवर फेकाफेकी करणाऱ्याच्या विरोधातच कायदा करणार आहे. अन्याय झाला म्हणून आला तर असं तुमचं म्हणणं? मी तर काय सरळ सांगितलं ना.